म्हणजे एवढं सोपं नसतं प्रोजेक्ट बनवलं. जेव्हा स्वतःहून बनवतो बरोबर. तेव्हा कळतं कुठे कुठे डिफिकल्टीज आल्या वगैरे. तो आपल्याला एमडॉक्स या कंपनीबद्दल त्याचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स कसा होता ही माहिती शेअर करणार आहे. मार्चमध्ये त्यांच्या ॲप्टीच्या राऊंडमध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग टाईप क्वेश्चन्स होते. ओके. परत इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स होते. म्हणजे हा मिक्समध्ये इंटरव्ह्यू होता, आपण असं बोलू शकतो. लॉजिकल वगैरे पण होते, म्हणजे रिझनिंग reasoning होतं आणि टेक्निकल क्वेश्चन पण होते असं. रेझ्युमेमध्ये 2 प्रोजेक्ट्स होते. एक होता लायब्ररी मॅनेजमेंटचा होता आणि एक फ्लटरचा स्टॅटिक्स म्हणून होता प्रोजेक्ट मॅनेजमेंट. ओके. ते बोलले किती लाईन्सचा कोड असेल तरी. म्हणलं असे 11-12 हजारचा असेल टोटल. ओके. खरंच स्वतःहून बनवलंय का? म्हणलं येस सर. म्हणलं नाही, कारण आयडिया थोडी युनिक आहे. तो okay. तुम्ही सुपर एक्स मध्ये केला हो, होता. ते सुपर एक्स मध्ये केला. ओके. मग तो तुम्ही एक्सप्लेन केला हो, प्रोजेक्ट मी फ्लो. तो पूर्ण एक्सप्लेन केला. का बरं असं की ते 2 मार्क्स कुठे किंवा 8 रेटिंग केले तर याचा अर्थ तुम्हाला जावामधलं सगळं येतंय का वगैरे. आपल्या इथं प्रेझेन्स ऑफ माइंड पण पाहिजे आणि प्रेझेन्स ऑफ माइंडपेक्षा आपल्याला माहीत असणे पण गरजेचं आहे, नाहीतर तिथे फेकणार तरी काय. आणि तुझे ते दोन्ही प्रोजेक्ट तू सुपर एक्समध्ये बनवले होते, तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता सुपर एक्सचा? जसं की आपण टीम बनवतो, हो. आयडिया प्रेझेंट पण करतो सगळं, तर तो फ्लो तुझा कसा होता किंवा तुझा एक्सपिरियन्स कसा होता सुपर एक्सचा? तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोर्टवे पॉडकास्ट सिरीजमध्ये. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहे ऋतिक लांडे. तो आपल्याला एमडॉक्स या कंपनीबद्दल त्याचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स कसा होता ही माहिती शेअर करणार आहे. आता एमडॉक्स ही बऱ्याचदा कॅम्पसमध्ये कंपनी येते. इवन तुम्ही एमडॉक्ससाठी ऑफ कॅम्पससुद्धा ट्राय करू शकता. तर ऋत्विकचं सिलेक्शन हे कॅम्पस थ्रूच झालेलं आहे. तर आपण ऐकून घेऊया की त्याने त्याचा रेझ्युमे कसा बिल्ड केला होता, त्याच्या रेझ्युमेमध्ये काय काय प्रोजेक्ट्स होते आणि त्याचा इंटरव्ह्यू क्रॅक होण्यामागे काय फॅक्टर्स कामी आले. चला मग स्टार्ट करूया आजच्या इंटरेस्टिंग पॉडकास्टला. हॅलो ऋतिक. हॅलो सर, मी ऋतिक कैलास लांडे. Yes. तर मी एमडॉक्समध्ये प्लेस झालो आहे. मी सिंहगड काशीबाई नवले कॉलेजमधून SKN म्हणजे? हां, SKN मधून कम्प्युटर सायन्स ब्रांचमधून ग्रॅज्युएट होणार आहे. आत्ताच एंड सेम वगैरे झालं आहे तेच. सो बेसिकली मी एमडॉक्सचं मेन फर्स्ट राऊंड झाला होता आपला ॲप्टीचा. ओके. मार्चमध्ये होता. अच्छा. तर मार्चमध्ये त्यांच्या ॲप्टीच्या राऊंडमध्ये मॅथमॅटिकल रिझनिंग टाईप क्वेश्चन्स होते. ओके. परत इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स होते. परत 2 SQL क्वेरीज होत्या. म्हणजे ते डिपेंड करतं, काहींना PL/SQL होतं, काहींना SQL होतं असं. तर मला 2 SQLच्या क्वेरीज होत्या. परत 2 कोडिंग क्वेश्चन्स होते जे की जावामध्ये होते. ते मॉडरेट लेवलचे होते. ओके. काय क्वेश्चन होते, काय आठवतंय किंवा टॉपिक काय होता? हां, एक स्ट्रिंगच्या रिलेटेड होता आणि एक होता आपलं ॲरेज बद्दल होता असं. आणि SQLच्या 2 क्वेरीज. ओके. आणि म्हणजे हा मिक्समध्ये इंटरव्ह्यू होता, आपण असं बोलू शकतो. लॉजिकल वगैरे पण होते, म्हणजे रिझनिंग होतं आणि टेक्निकल क्वेश्चन पण होते असं. दोन्ही होते. ओके. काय टोटल टाइम किती होता मग त्यासाठी राऊंडसाठी? तो काहीतरी 2.5 तासाचा पूर्ण टाइम होता. ओके. त्याच्यात सर्व कम्प्लीट करायचं होतं टेस्ट. अच्छा. सो मी काहीतरी 2 तासात झाले होते कम्प्लीट. अच्छा. मग त्याचा रिझल्ट वगैरे कधी काय कसं? त्याचा रिझल्ट ऑलमोस्ट 1 मंथ नंतर आला होता. ओके. मेलवर आम्हाला कळलं होतं. मग आपलं मेमध्ये त्यांची अजून एक टेस्ट झाली, सायकोमेट्रिक टेस्ट. अच्छा. त्याच्यामध्ये तेच बिहेवियरल क्वेश्चन्स होते. हां. मग ते झालं. त्यानंतर आपला इंटरव्ह्यूचा आला. म्हणजे 1 महिना कंप्लीट झाल्यानंतर मेमध्ये इंटरव्ह्यूचा मेल आला त्यांचा आम्हाला. इंटरव्ह्यू व्हर्च्युअल होता की कॅम्पस त्यांच्या? हां, फिजिकल तिकडं फिजिकल होता. अच्छा. मगरपट्टा. हो, मगरपट्ट्याला त्यांचा होता. मग तिकडं गेलो, इंटरव्ह्यू वगैरे होता. सो इंटरव्ह्यू पहिला टेक्निकल राऊंड होता. ओके. सो टेक्निकल राऊंडमध्ये मी फर्स्टली आपलं इंट्रो वगैरे दिला. मग त्यांनी रेझ्युमे 2 मिनिटं ते रेझ्युमेच बघत होते. ओके. सो मग मी थोडं टेन्स झालो होतं का, म्हणजे एकदम डिटेलमध्ये बघता असं. पॅनल किती होता, म्हणजे किती लोक होते? 5 पॅनल होत्या. 5 लोक होते पॅनलमध्ये?
ओके, म्हणजे 5 लोक समोर होते का नाही, असे? समोर समोर एकच एकच होते. व्यक्ती होता. ओके. वेगळे वेगळे 5 ठिकाणी चालू होते इंटरव्ह्यू अच्छा, असं. 5 ठिकाणी इंटरव्ह्यू चालू, हा. पण एक एक व्यक्तीच हो, इंटरव्ह्यू घेत एक होता. एकच व्यक्ती घेत अच्छा. होते. हां. ते काहीतरी इंटरव्ह्यूवर घेणारे माझे 10 इयर्स प्लस एक्सपिरियन्स होता त्यांचा. सो मग त्यांनी वाचला माझा पूर्ण रेझ्युमे, तो मी इंटरव्ह्यू वगैरे दिला. हं. मग त्यांनी बघितलं मी इंटर्नशिप मेन्शन केली होती इन्क्युबेटर्सची. बरोबर. मग त्यांनी विचारलं मला का इंटर्नशिपमध्ये तुझा काय रोल होता, तू काय केला असं. सो मी सांगितलं का फर्स्टली का फ्लटर वगैरे थोडं लर्न केलं आम्ही. हं. मग त्यानंतर प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट केलं ते असं. ते बोलले ओके. मग त्याच्यात माझे रेझ्युमेमध्ये 2 प्रोजेक्ट्स होते. एक होता लायब्ररी मॅनेजमेंटचा होता आणि एक तो जावामध्ये होता. ओके. आणि एक फ्लटरचा स्टॅटिक्स म्हणून होता, प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा. ओके. ओके. सो मग त्यांना मी एक्सप्लेन केला स्टॅटिक्स पूर्ण हं. का प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे एम्प्लॉय आणि मॅनेजरच्या रिलेटेड आहे असं तसं. ओके. ते बोलले तो तुम्ही ओके. सुपर एक्स मध्ये केला हो, होता? ते सुपर एक्स मध्ये केला. ओके, मग तो तुम्ही एक्सप्लेन केला हो, मी प्रोजेक्ट ते फ्लो? पूर्ण एक्सप्लेन केला. मग त्यांना भारी वाटलं का म्हणजे तुम्ही स्वतःहून एवढा भारी आयडिया बरोबर, घेऊन आयडिया. त्या हिशोबाने तुम्ही इम्प्लिमेंट करून बनवलंय. येस. मग त्यांनी विचारलं मला का तुम्ही पूर्ण स्वतःहून केलं का. म्हणलं हो, थोडं सिनियर्सची थोडीफार मदत झाली. बरोबर. ते बोलले ओके. मग ते बोलले किती लाईन्सचा कोड असेल तरी. मग म्हणलं असे 11-12 हजारचा असेल टोटल. ओके. ते बोलले ओके. मग ते बोलले का पण खरंच स्वतःहून बनवलंय का. म्हणलं येस सर. मग मी म्हणलं नाही, कारण आयडिया थोडी युनिक आहे. म्हणजे युजली फ्रेशर अशा आयडिया घेत नाहीत. आणि इथे कसं तुम्ही आयडिया विचार करून घेऊन ते इम्प्लिमेंट पण करता, थोडं डाऊटफुल वाटतं. मग ते बोलले खरंच स्वतःहून बनवलं का. म्हणलं येस सर. मग मी म्हणलं मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन होतंच. बोललं का मी डिस्प्ले करू शकतो, दाखवू शकतो का. ते बोलले ठीक आहे. मग मी ते ॲप ओपन केलं, त्यांना सगळं दाखवलं. ते बोलले चांगलं आहे, स्वतःहून केलं तर खूप भारी असं. ते म्हणे किती जणांचा ग्रुप होता. म्हणलं 4 जणांचा. मग ते म्हणे तुझा काय रोल होता त्याच्यात, तू काय कोणत्या साईडला वर्क केलं. म्हणलं का मी फायरबेसवर डेटा हँडल करत होतो सर्व बॅक साईडला असं. ते बोलले अच्छा ओके. ते त्याबद्दल झालं. मग त्यांनी विचारलं लायब्ररी मॅनेजमेंटच्या प्रोजेक्टबद्दल. मग त्याबद्दल बी मी एक्सप्लेन केलं सर्व. तो लायब्ररीचा तुम्ही 4 ग्रुपमध्ये होतात, ते एक ॲक्च्युअल प्रोजेक्ट होता ना तो पण? तो बी ॲक्च्युअल होता. मग त्यांनी मला विचारलं का म्हणजे याच्यातला कोणता डिप्लॉय केलेला किंवा लाईव्ह प्रोजेक्ट आहे का. म्हणलं नाही, सध्या लाईव्ह वगैरे कोणताच नाही आहे. ते बोलले अच्छा ओके. मग त्यांनी बोलला कधी कंप्लीट केला. म्हणलं नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये केला स्टॅटिक्स. ओके. ते बोलले फायनल इयरचाच प्रोजेक्ट आहे का हा. म्हणलं नाही, फायनल इयरचा आमचा डिफरंट आहे. मग ते बोलले ठीक आहे, फायनल इयरच्या प्रोजेक्टबद्दल सांग मला. सो मग फायनल इयरचा प्रोजेक्ट आमचा IoT आणि MLचा रिलेटेड आहे. हो का. त्याच्यात आमचं ॲप्लिकेशन बी आहे. ओके. म्हणजे ते फार्मिंगच्या रिलेटेड आहे. काय म्हणजे तुम्ही काय केलं होतं, प्रोजेक्ट काय होता तो प्रोजेक्ट असा आहे का म्हणजे जे फार्मर्स आहे तर त्यांच्यासाठी जे वॉटर वगैरे करता, त्यांना रात्रीचं वगैरे जावं लागतं. ओके. लोड शेड्युलिंग वगैरे असतं त्यामुळे. सो मग आता आम्ही ॲप्लिकेशन असं डेव्हलप केलं का म्हणजे घरी जरी असलं तर ते ऑन ऑफ करू शकतो, फोनवरून ऑपरेट मोटर ऑन वगैरे ऑफ करू शकतो. ओके. त्याच्यावर ते प्लांट्सचं मॉइश्चर वगैरे शो करतं एवढं एवढं आहे. तसं कमी झालं का मग आपण पाणी दिलं ऑन करू शकतो आपण वा. असं. मग तो तुम्ही म्हणजे रेझ्युमे मध्ये म्हणजे 3 प्रोजेक्ट ऍड केलेले की 2 केले? 2च केले होते. अच्छा, तिसरा विचारलं का म्हणजे फायनल इयरचा हाच प्रोजेक्ट आहे का. ओके. म्हणलं नाही, तो दुसरा डिफरंट आहे. ते तुला नाही बोलले का मग असं की तू मेन्शन का नाही केला मग रेझ्युमे मध्ये हा प्रोजेक्ट असं? विचारलं त्यांनी. मग मी म्हणलं सध्या तो कम्प्लीट नाही, ऑनगोइंग चालू आहे त्यामुळे मग सध्या. ते बोलले अच्छा ओके. ओके. म्हणजे त्यांनी तुम्हाला ते फक्त एक्सप्लेन करायला सांगितलं मग काय प्रोजेक्ट होता वगैरे. त्याच्यावर काय क्रॉस क्वेश्चन केले का काय? नाही, त्याच्यावर काही क्रॉस क्वेश्चन नाही केले. बस त्यांनी ऐकून घेतलं काय काय सांगतोय मी काय नाही. मग त्यांना म्हणजे ते थोडे म्हणजे वाटलं का मला पॉझिटिव्ह एनर्जी येत होते त्यांच्याकडून. ते बोलले चांगलं आहे म्हणजे असं. ओके. त्यानंतर मग त्यांनी विचारलं मला SQL आणि जावा तुझ्या मेन लँग्वेजेस दिसतं. म्हणलं येस सर. मग त्यांनी मला रेटिंग द्यायला लावली स्वतःला. SQL मध्ये रेट कर स्वतःला. आणि तुम्ही काय केलं रेटिंग? मी 7 केलं SQL मध्ये. गुड गुड. आणि जावा मध्ये मी 8 केलं होतं. मग ते बोलले ओके. मग त्यांनी मला SQLचं असं विचारलं जातं बऱ्याचदा why 7 why 8 का बरं असं की ते 2 मार्क्स कुठे किंवा 8 रेटिंग केले तर याचा अर्थ तुम्हाला जावा मधलं सगळं येतंय का वगैरे. म्हणजे असे बऱ्याच लोकांना क्वेश्चन विचारले जातात. तुमचा काय फ्लो होता म्हणजे नेमका? बस त्यांनी विचारलं मला काय रेटिंग दे स्वतःला काय. मग मी रेटिंग दिले. ते बोलले ओके म्हणजे नॉलेज आहे बऱ्यापैकी असं, तू
हे करतोय दाखवतोय म्हणलं येस सर. मग त्यांनी मला एसक्यूएलचे ते कमांड लाईन टाइप्स विचारले. ओके. ते DDL DML वगैरे ते सर्व सांगितले. ते बोलले ओके. मग त्यानंतर मी आपलं प्रोजेक्ट स्टॅटिक्सचं दाखवलं होतं ना, त्याच्यात SDLCचं फेजेस वगैरे होते. ओके. सो ते ॲप्लिकेशन वगैरे दाखवून झालं होतं. सो मग हे क्वेश्चन झाल्यानंतर त्यांनी विचारलं मला SDLCच्या फेजेस काय काय मला तेवढं सांग. क्या बात आहे. मग ते सर्व सांगितले आणि ते बोलले ओके बरोबर आहे. मग त्यांनी मला एसक्यूएलची क्वेरी लिहायला लावली ती. मग ती लिहिली एसक्यूएलची क्वेरी. सो त्यांनी म्हणजे ते मी लिहित होतो थोडा वेळ लागला. ते बोलले थोडं फास्ट लवकर कर. काय होती तरी क्वेरी आठवतंय का, किंवा म्हणजे टॉपिक तरी काय जॉईन्ट्स वरती होती, नेस्टेड होतं? जॉईंट्स आणि क्लॉज दोन्ही यूज करायचे होते. सो म्हणजे काय होतं बेसिकली एक स्टुडंट टेबल दिला होता आणि एक मार्क्सचा टेबल दिला होता. स्टुडंट टेबल्स मध्ये त्यांनी रोल नंबर, ते स्टुडंटचं नाव आणि त्यांचे मार्क्स दिले होते. आणि दुसरा टेबल मध्ये त्यांचं डिपार्टमेंट वगैरे होते. मग ते सर बोलले होते का 10 to 20 आपलं 1st to 20 सगळे एवढे पोरं सगळे, तर तू मला रोल नंबर 5 to 15 मधले असे पोरं डिस्प्ले कर का त्यांचा डिपार्टमेंट IT असेल. ओके. असं मग त्याच्यासाठी जॉईंट्स आणि क्लॉज दोन्ही यूज करून मी ती क्वेरी लिहिली. त्यांनी चेक केलं. ते बोलले ओके बरोबर आहे. मग ते बोलले मग जावामध्ये काय कोड देऊ तुला. म्हणलं कोणतं बी दे चालेल. मग ते बोलले फिबोनासीचं करू शकते का, लिहू शकते का तू. म्हणलं येस सर. मग मी ते फिबोनासीचा कोड लिहिला. त्यांनी चेक केलं. सर ते बोलले मला एक्सप्लेन कर एकदा काय. रिकर्शन मध्ये लिहिला होता तू? नाही रिकर्शन मध्ये नव्हतं नॉर्मल लिहिला होता. ते बोलले ठीक आहे बरोबर आहे असं. ते बोलले मला एकदा फ्लो एक्सप्लेन कर कसं फॉर लूप वगैरे कसं फिरताय. सो आपण प्रॅक्टिकल्स मध्ये जे ड्राय रन वगैरे करून घेता ते खूप हेल्पफुल झालं होतं. मग तिथं मग ते सगळं एक्सप्लेन केलं मी सरांना. ते बोलले ओके गुड. त्यानंतर त्यांनी मला GNAI बद्दल विचारलं. GNAI बद्दल नॉलेज आहे का काय. सांगितलं का जनरेटिव्ह AI बद्दल सांगितलं का, इमेज प्रोसेसिंग वगैरे, व्हिडिओ एडिटिंग वगैरे त्याच्यामध्ये आजकाल म्हणजे ते बूम होतंय. तेच मग त्यांनी विचारलं मग तुझं पायथन वगैरे कधी शिकला नाही का असं. आता म्हणजे आता जर एवढं चाललंय बाहेर सगळ्या गोष्टी. सो मग म्हणलं तेच आता एंड सेम झालं का माझा तोच प्लॅन आहे. म्हणलं पायथन वगैरे फ्युचर स्कोप मध्ये. ते बोलले ओके गुड चांगलं आहे. मग तेच ते बोलले का सिंटॅक्स मध्ये डिफरन्स असतो बस जास्त. बरोबर. हो तेच. मग ते झालं. त्यानंतर त्यांनी मला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग विचारलं काय असतं. ओके गुड. मग ते प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग बद्दल मी सर्व सांगितलं डिटेल मध्ये. तुला माहित होतं? आणि माहिती होतं म्हणजे. वा. म्हणजे आपण रेग्युलरली ऐकतो किंवा पाहिलं असेल तू, तर तुला म्हणजे तू कसं डिटेल मध्ये अभ्यास केला होता प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग वगैरे? म्हणजे मी वाचून नव्हतं गेलो, बस मला आयडिया होती काय गोष्ट असते. मग मी तसं एक्सप्लेन केलं तिथं सर्व. गुड. मग त्यांना भारी वाटलं का म्हणजे सर्व माहिती आहे तुला बऱ्यापैकी असं. कारण आउट ऑफ दी ट्रॅक क्वेश्चन आहे. कारण तुझ्या रेझ्युमे मध्ये कुठेच मेन्शन नाहीये त्या गोष्टी. आणि त्यांनी क्वेश्चन विचारला. इथं प्रेझेन्स ऑफ माइंड पण पाहिजे, आणि प्रेझेन्स ऑफ माइंड पेक्षा आपल्याला माहित असणे पण गरजेचं आहे. नाहीतर तिथे फेकणार तरी काय. ठीक आहे असं. गुड. काय सांगितलं मग तुम्ही कसं? मग मी सांगितलं का प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग स्पेसिफिक जो आपल्याला गोष्टी पाहिजे असेल त्या हिशोबाने आपण प्रॉम्प्ट देतो असं. ओके. बोलले ओके गुड. म्हणजे चांगलं एक्सप्लेन केलं मी डिटेल मध्ये तिथे. ते बोलले ओके गुड नाईस. मग नंतर ते बोलले का आपलं म्हणजे माझी बहीण याला आहे ना DY पाटीलला, ते बी तिथूनच ग्रॅज्युएट आहे. अच्छा. बोलले तिचं करंटली ती काय करते असं. म्हणजे सेकंड इयरला आहे ब्रांच वगैरे. म्हटलं तेच कम्प्युटर सायन्स. ते बोलले ओके गुड. ते सर्व झालं. त्यानंतर मग ते बोलले का तू फ्लेक्झिबल आहे का कोणत्या बी टाइम मध्ये वर्क करायला वगैरे. म्हटलं येस सर फ्लेक्झिबल आहे असं. ते बोलले ओके गुड. मग कोणती लोकेशन प्रिफर करशील वगैरे. म्हटलं इथं पुणे प्रिफर करेल म्हणजे इथं म्हणजे आसपास. ते बोलले ओके गुड. तेवढं झालं. तेवढंच बस. मग टेक्निकल मध्ये तेवढंच झालं. आणि लास्टला म्हणजे काय झालं ते बोलले का जाऊ शकते तू. मी बोललो ठीक आहे. मग तेव्हाच मला बोलले का एकदा HR ला भेटून जाशील असं. ओके. मी म्हटलं का ते HR आम्हाला आधी बोलले होते का इंटरव्ह्यू झाल्यावर तुम्ही डायरेक्ट जाऊ शकते घरी. अच्छा. ते बोलले तरी तू एकदा कन्फर्म करून घे भेटून घे असं. सो मग मी आलो बाहेर. सो खाली येऊन बसलो होतो लॉबी मध्ये. तेव्हा ते सर परत आले खाली. परत ते एकदा मला बोलले का एकदा ते आय थिंक HR आणि ते जेवण करत होते तेव्हा. सो ते सर बोलले का एकदा भेटून घेशील त्याशिवाय नको जाऊ नक्की. ओके. म्हणजे तेव्हा मला वाटलं होतं का ठीक आहे म्हणजे HR ला भेटायला बोलताय म्हणजे ह्या राऊंड तर पास झाला असं. बरोबर. मग HR शी बोललो का ते बोलले ठीक आहे
पण मंडे ते बोलले का 2 दिवसांनी तुम्हाला मेल येईल, कळवण्यात येईल का HR राऊंड असणार नसणार. ओके. म्हणलं ओके. मग त्यानंतर आम्ही वापस आलो. मग 2 दिवसांनी आम्हाला मेल आला HR राऊंडचा. मग HR राऊंड व्हर्च्युअलच होता. व्हर्च्युअल. सो HR राऊंडमध्ये मग त्यांनी विचारलं इंट्रो वगैरे विचारला, कुठून आहे काय. ओके. त्यांनी विचारलं कंपनीबद्दल तुला काय माहिती आहे काय नाही, ते सर्व सांगितलं. मग बाकी हेच फ्लेक्झिबल आहे का वर्कला, लोकेशन कोणते प्रिफर करशील, ओके. असं एवढं सगळं विचारलं त्यांनी. असा फ्लो होता पूर्ण. ओके. मग तुझा मग रिझल्ट वगैरे कधी आला त्याचा, की लगेच त्यांनी सांगितलं? रिझल्ट माझा 1 वीक मध्ये आला पूर्ण. अच्छा. म्हणजे HR झाल्यानंतर 1 वीकनी रिझल्ट आला. अच्छा, लिस्टच आली असेल म्हणजे कॉलेजकडे. आली कॉलेजला. ओके, गुड. ठीक आहे. आता म्हणजे आता जसं की तुझा फ्लो होता टेक्निकल इंटरव्ह्यूचा, आपण त्याबाबत बोलूया. की जसं की तू प्रोजेक्ट मेन्शन केले आणि तुझे ते दोन्ही प्रोजेक्ट तू सुपर एक्समध्ये बनवले होते, तर तुझा एक्सपिरियन्स कसा होता सुपर एक्सचा? जसं की आपण टीम बनवतो, आयडिया प्रेझेंट पण करतो सगळं, तर तो फ्लो तुझा कसा होता किंवा तुझा एक्सपिरियन्स कसा होता सुपर एक्सचा? सुपर एक्सचा म्हणजे का फर्स्टली टीम बनवणंच डिफिकल्ट असतं का, सगळ्यांनी कॉपरेट केलं पाहिजे. बरोबर. सो जेव्हा आपण सुपर एक्समध्ये पार्ट घेतला तर तेव्हा कळलं का म्हणजे सगळीकडून आपल्याला विचार करावा लागतो का आपला, म्हणजे एवढं सोपं नसतं प्रोजेक्ट बनवलं. जेव्हा स्वतःहून बनवतो तेव्हा कळतं कुठे कुठे डिफिकल्टीज आल्या वगैरे. सो सुपर एक्सचं ते खूप मोठा हेल्प झाला आम्हाला, का ते मदत झाली. परत जे सपोर्ट वगैरे केला तो सुपर एक्सचा खूप इम्पॉर्टंट होता. म्हणजे ॲज इफ स्वतःहून म्हणजे जेव्हा करतो ना तेव्हा कळतं म्हणजे का किती लेवलच्या डिफिकल्टी येतात वगैरे, ते कसं हँडल करायचं, कशा गोष्टी टॅकल करायच्या. तर सुपर एक्सचा चांगला पार्ट आहे तेच. म्हणजे आता सगळ्यांच्या एक लक्षात आलेलं असेल की जसं की तुमचा प्रोजेक्ट तुम्ही करताय तो इम्पॉर्टंट असतो की स्वतःहून करणे. कारण तुम्ही ऐकलं असेल त्याच्या इंटरव्ह्यू एक्सपिरियन्समध्ये, इंटरव्ह्यूवर त्याला विचारत होतं की तुझ्या प्रोजेक्टच्या लाईन किती आहेत, कोडच्या लाईन किती आहेत टोटल. तर त्याने सांगितलं की 11-12 हजार लाईनचा कोड असू शकतो. तरी ते त्याला पुन्हा पुन्हा तेच क्वेश्चन विचारत होते की तू हा प्रोजेक्ट स्वतः केला आहे का. कारण कंपन्या ह्या गोष्टी का विचारतात, कारण त्यांना माहिती आहे की बरेचसे फ्रेशर्स आहेत ना शॉर्टकट मारायचा ट्राय करतात. म्हणजे कुठून तरी प्रोजेक्ट बाय करणे, तोच प्रोजेक्ट इंटरव्ह्यूमध्ये सांगणे वगैरे, आणि त्यांना पहिल्या 1-2 मिनिटांमध्येच कळून जातं की आपला फ्लो असतो, आपला कॉन्फिडन्स असतो, त्यावरून त्यांना कळून जातं की हा प्रोजेक्ट स्वतः केलेला नसेल. तुम्हाला कळत असेल की ऋतिकच्या सिनारिओमध्ये त्याने स्वतःहून प्रोजेक्ट सगळे केल्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स वेगळा होता आणि बहुतेक तरी हीच गोष्ट त्याला इंटरव्ह्यू क्रॅक करायला हेल्पफुल ठरली असावी. त्याचा जो कॉन्फिडन्स तिथे दिसत होता. सो आता तुम्हाला लक्षात आलेलं असेल ॲमडॉक्स कंपनीसाठी प्रिपरेशन करायचं आहे तर तुमचे प्रोजेक्ट्स स्ट्रॉंग असणे गरजेचे आहेत आणि तुम्हाला त्याची इन डिटेल माहिती असणे गरजेचे आहे. तुमचा हँड्स ऑन असायला पाहिजे कोडिंगवर, SQLवर, आणि तुमच्या एखाद्या OOP लँग्वेजवरती हँड्स ऑन असणे गरजेचं आहे. सो अतिशय छान पद्धतीने त्याने इंटरव्ह्यू आपल्याला एक्सप्लेन केला. आय होप सगळ्यांना याच्यातनं व्हॅल्यू ॲड होतीलच. थँक्यू सो मच. थँक्यू ऋतिक. थँक्यू सर. थँक्यू.